प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेत आपण बघितलं की चैतन्य आणि सायली दोघांनी एकमेकांना बघितलं। सायली चैतन्यकडे येत असते तेव्हा चैतन्य तिथून पसार होतो। सायलीला तो दिसतच नाही। नंतर सायली टोमॅटो विकत घेते आणि कल्पनाताईंजवळ पिशवी देते। त्यांना म्हणते, आई तुम्ही पुढे व्हा, मी येते मागाहून। त्यावर कल्पनाताई म्हणतात, कुठे जायचंय का तुला? अगं मी सोडून देते, पाऊस येईल सायली, तू भिजशील ना। सायली म्हणते, आई अहो यांच्या ऑफिसमध्ये जायचं होतं, जरा काम होतं मला। कल्पनाताई म्हणतात, अच्छा ऑफिसमध्येच जायचं आहे ना, अगं मग मी सोडते की तुला, भिजशील सायली तू। सायली म्हणते, आई तुम्हाला उगाच वळसा पडेल ना, कशाला त्रास करून घेताय, मी जाईल मी रिक्षाने, तुम्ही घरी जा, मी पोहोचेल। कल्पनाताई म्हणतात, बरं पण लवकर ये ग घरी, जास्ती वेळ गप्पा मारत बसू नका, म्हणजे झालं। सायली ठीक आहे असं म्हणते आणि रिक्षा शोधतीये। इकडे अर्जुनची गाडी नीट होतीये की नाही असा त्याला प्रश्न पडलेला असतो, म्हणून तो चैतन्याला कॉल करून सांगणार असतो की मला उशीर होईल। पण तेवढ्यात तो मेकॅनिक म्हणतो, साहेब गाडी नीट झाली आहे, पण एक सांगू का, ही गाडी खूप डबडा झाली आहे, तुम्ही प्लीज विकून टाका। अर्जुन म्हणतो, ही माझी लकी कार आहे, तुला बोलवलं की येत जा, मी काही गाडी विकणार नाहीये। आज तसं काही त्यांनी विशेष दाखवलंच नाहीये प्रेक्षकांनो। रविराजांची आवरसावर काही झालेलीच नाहीये अजून, ते प्रियाला अजून कामं सांगत असतात। तेवढ्यात सुमन अस्मिताला घेऊन येते। ही सुमन म्हणते, बघ आपल्याकडे कोण आलंय, अस्मिता आली आहे, तुम्ही गप्पा मारा, मी तुमच्यासाठी खायला घेऊन येते। अस्मिता म्हणते, काका मी तुमच्या घरी बसले थोड्या वेळ तर चालेल ना? रविराज म्हणतात, आमच्या घरी कोणाचा अपमान करायची पद्धत नाहीये, तुम्ही दोघी गप्पा मारा। आणि तन्वी तुझं झालं की ये आवरायला। रविराज काही पुस्तकं घेऊन लायब्ररीत जात आहेत त्यांच्या। प्रिया तिला बसवते अस्मिताला आणि म्हणते, सांग ना काय धमाका झाला त्या दिवशी तुमच्या घरी। अस्मिता काही सांगणार तेवढ्यात सुमन पुन्हा खायला घेऊन येते चिवडा, आणि चिवड्याची रेसिपी यांना सांगून बोर करत असते। असो आता ही सायली आली आहे ऑफिसमध्ये आणि चैतन्याला विचारते की सर तुम्ही मार्केटमध्ये होतात ना? चैतन्य एकदम अंजान दाखवतोय, म्हणजे तो जणू काही नव्हताच। मी नाही हो बहिणी, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल। सायली म्हणते, मी तुम्हाला बघितलं, हा शर्ट होता, तुम्ही साक्षी शिखरेसोबत अगदी असल्या अवस्थेत। तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, काय ग तुम्ही इथे? सायली मला वाटलंच तुम्ही कुसुमताईंकडे काहीतरी गडबड केली असणार म्हणून तुम्ही इथे आलात ना? सायली म्हणते, नाही हो सर, मी चैतन्य सरांशी बोलायला आले होते, मला चैतन्य सर मार्केटमध्ये दिसले, तेही साक्षी शिखरेसोबत, आणि नको त्या अवस्थेत, म्हणजे असं हळूच बोलते ती। अर्जुन म्हणतो, काय चैतन्य आणि साक्षी शिखरेसोबत? चैतन्य म्हणतो, अरे नाही रे, सायली वहिनींचा काहीतरी गैरसमज झालाय, माझ्यासारखा शर्ट बऱ्याच जणांचा असू शकतो ना। काहीतरी काय सायली? चैतन्य सायलीलाच वेड्यात काढतोय आणि अर्जुन सुद्धा। अर्जुन आधी सिरियस होतो आणि मग हसायला लागतो, गुड जोक मिस सायली, अहो असं शक्यच नाहीये, एक वेळेला तुम्हाला साप आणि मुंगूस एकत्र दिसतील, पण चैतन्य आणि साक्षी शिखरे, तीही मर्डर अटेम्प्ट करणारी ती साक्षी शिखरे, शक्यच नाही। चैतन्य तिच्याशी बोलणंही शक्य नाहीये। एकदा तर मी त्याला कॉल लावायला सांगितलं होतं, तिला तो कॉल सुद्धा लावायची त्याची इच्छा नव्हती, तो तिला खूप हेट करतो, त्यामुळे मला वाटतच नाही की चैतन्य आणि साक्षी एकत्र असतील। आता चैतन्य असं दाखवतोय की हो हो खरंच बोलतोय अर्जुन। सायली म्हणते, बरं ठीक आहे सर, तुम्ही म्हणताय तर विश्वास ठेवते मी, बरं येते आता, कदाचित माझा गैरसमज झाला असेल, असूही शकतो। आता सायलीलाच वेड्यात काढलंय यांनी, पण ती गेल्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो, बघ ना मिस सायली पण ना काही विचार करतात। तर अस्मिता आता या प्रियाला सांगते की अगं तो जो धमाका करणार होते ना मी, तर तो बॉम्ब माझ्या चेहऱ्यावर फुटला ग नेहमीप्रमाणे। प्रिया म्हणते, असं कसं झालं? ही सायली खूपच चॅप्टर आहे ती ना स्वतःला खूप हुशार समजते, तिचं काहीतरी करायला हवं ग अस्मिता। तुला माहिती आहे का, मागे जेव्हा मी घरी आले होते ना, तेव्हा मी अर्जुनच्या पायात पाय अडकून पडले होते, ते ही बावळट माफ करा म्हणून निघून गेली होती। तू सांग बरं अशा वेळेला तिने कशी रिॲक्शन द्यायला हवी होती? अस्मिता म्हणते, तिने तर कांगावा करायला हवा होता, असं कसं तिने तुला माफ करा म्हणून निघून गेली? प्रिया म्हणते, मला ना जरा डाऊटच येतो, हे दोघं खरे नवरा बायको आहेत की नाही? सायली जरा विचित्रच वागते ग अर्जुनशी। अस्मिता म्हणते, मला पण असाच डाऊट येत होता, अर्जुन पण जरा जास्ती प्रेम असल्याचं नाटकच करतो ग, म्हणून मी वॉच पण ठेवला होता त्यांच्यावर, पण काही हाती लागलं नाही। प्रिया म्हणते, आपण ना यांच्यावर चांगला वॉच ठेवायला पाहिजे, मला 100% खात्री आहे काहीतरी आहे ग, म्हणजे हे दोघं काहीतरी नाटक करतायत, आपण ना हे समजून घेतलं पाहिजे अस्मिता। अस्मिता म्हणते, हो मलाही असंच वाटतंय, हे दोघे दाखवतात ना तसं काही नाहीये, काहीतरी वेगळं आहे। या दोघींना चांगली शंका आली आहे प्रेक्षकांनो, पण पुढे आपण बघतोय की सायली तिच्या विचारात गुंग असते। कल्पनाताई पुन्हा कसल्या तरी याद्या करतात विमल सोबत। कल्पनाताई म्हणतात, काय ग सायली कसला विचार करतीये?
सायली म्हणते, आई अस्मिताताईंचा विचार करते मी. अस्मिताताई अजून आल्या नाहीत ना? कल्पनाताई म्हणतात, तू पण ना सायली, उगाचच तिचा विचार करते. ती तुझा विचार तरी करते का कधी? तेवढ्यात अस्मिता बाहेरून लपून छपून येत असते. विमल कल्पनाताईंना दाखवते अस्मिताताई कशा लपतायत. या दोघी हसायला लागतात. तेव्हा अस्मिता म्हणते, हसायला काय झालंय मला? माझ्यावर हसू नका तुम्ही दोघी. माझ्याच घरात मला असं यावं लागते तुमच्यामुळे. कल्पनाताई म्हणतात, आमच्यामुळे नाही, तुझ्याच कर्मामुळे. सायली मोठ्या आपुलकीने तिथे बसते आणि त्या अस्मिताशी बोलायला जाते. अस्मिताताई, तुम्हाला आवडते तशी कडक कॉफी केली आहे मी. सगळा राग लोभ विसरून तुम्ही माझ्याशी छान वागा ना. म्हणजे मी तर असं विचार करते, मला मोठी बहीण असती तर अगदी तुमच्यासारखीच असती. आपण सगळेजण आनंदाने राहूया, गुण्या गोविंदाने राहूया. पूर्णाजीला पण तेच हवं आहे ना. पण अस्मिता ती कसली नीट बोलतीये सायलीशी. ती म्हणते, ए चल, माझ्याशी कुठलं नातं बितं लावू नकोस हा. एकतर तू अनाथ आश्रमातून आली आहेस आणि तेही अर्जुनने तुला आणलंय, आमच्या डोक्यावर बसवलंय. शक्यच नाही. मी तुला बहीण वगैरे मानेल, विसरून जा. सायलीचा अपमान झाल्यावर कल्पनाताईंना प्रचंड राग येतो. त्या ओरडतात, काय ग, तुला काही लाज आहे की नाही? ती तुझ्याशी एवढी प्रेमाने बोलतीये आणि तू तिला वाटेल तसं बोलतीये. अस्मिता, अगं थोडी तरी लाज बाळग. आता तरी तुला फक्त एका दिवसासाठी हकलली होती, नाही तर एका आठवड्यासाठी शिक्षा देई ना. अस्मिता तनतन करून निघून जाते. माझ्याच घरात मलाच बोलतात सगळे. आता सायली म्हणते, जाऊ द्या ना आई, कशाला तुम्ही चिडचिड करताय? आता कल्पनाताई म्हणतात, सायली तू पण कमाल आहेस ग, कशाला तिला बोलायला जाते? एक वेळ पूर्णाई तुला एक्सेप्ट करतील, पण ही अस्मिता शक्यच नाही. ती आयुष्यभर तुझ्याकडून सेवा करून घेईल, पण कधीच तुला चांगलं म्हणणार नाही, लक्षात ठेव. सायली म्हणते, आई मला विश्वास आहे, तो दिवस नक्की येईल. अस्मिताताई मला नक्की प्रेमाने स्वीकारतील, फक्त कधी. आता बोलता बोलता ती थांबते. कल्पनाताई म्हणतात, काय ग, काय झालं? सायली म्हणते, काही नाही आई. आता कल्पनाताई त्यांच्या कामाला जातात. सायली विचार करते, आई 1 वर्षानंतर मी या घरात नसेन आणि तुम्हाला जेव्हा माझ्याबद्दल हे सत्य कळेल ना, तेव्हा तुम्हीही माझं तोंड बघणार नाही. या गोष्टीची सायलीला खंत आहे आणि वाईट वाटते. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. आज काही विशेष दाखवलंच नाही आहे त्यांनी प्रेक्षकांनो. उगीच मोठा रिव्ह्यू करण्यात काही अर्थच नाही आहे. तर अर्जुन आणि सायली दोघांमध्ये वाद झाला आहे त्या उशीवरनं. अर्जुन म्हणतो, इतक्या उशामध्ये ठेवता की मला कम्फर्टेबल झोपताच येत नाही. तुम्ही ना प्रोटेक्शनसाठी एखादी गन ठेवा तुमच्याजवळ. अर्जुन सुभेदार हल्ला की घालायची त्याला गोळी. तेवढ्यात कल्पनाताई तिथे येत आहेत, पण मला नाही वाटत अर्जुन सायलीचं सत्य एवढ्या लवकर ते रिव्हील करतील. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, नक्की कळवा. आणि रिव्ह्यू आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायलाच विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी मी अनघा, माझी आवडती सिरियल. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.